नमस्कार मंडळी, अमुच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सगळ्या 4 एकर क्षेत्रावरती आता आपण या वर्षाला पूर्णपैकी लागवड करून घेत आहोत. 9.5 गुंठच फक्त उरलं होतं, तो आता आपण कॅप्चर करत आहोत, पुऱ्यापैकी कव्हर करत आहोत. लागवड कुठली करणार आहोत ते पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये नक्कीच समजेल, परंतु व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या पण अशा बऱ्याच पडीक जमिनी आहेत, त्याला ह्या वर्षाला थोडंसं महत्त्व द्या. झाडांचं महत्त्व तुम्हाला पटेल. त्याचबरोबर आपली जागा म्हणजेच आपलं शेत जमीन म्हणजेच आपलं गाव हे टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला उपाययोजना वेळेत करणं फार गरजेचं आहे. उद्या वेळ गेल्यानंतर मराठी माणूस पुन्हा एकदा जागा होतो आणि मग म्हणतो, अरे बापरे, आम्ही हे सगळं केलंच नाही आहे. तर अजूनही जागा व्हायला काही तुम्हाला वेगळा काही चान्स पाहिजे असेल, वेळ पाहिजे असेल तर समजून घेऊ नका. हीच ती वेळ, हाच तो क्षण. लॉकडाऊन फेजसारख्या कुठे ना कुठेतरी घोषणा होत आहेत, वर्क फ्रॉम होम सुरू होत आहे. त्या दरम्यान तुम्ही कुठेतरी एक निश्चय करा, भले मी माझ्या शेतात जाऊन 5 झाडं लावीन, या वर्षाला फक्त 5 झाडं लावतो. त्या 5 झाडांपासून सुरुवात करा, त्यांची व्यवस्थित जोपासना करा, व्यवस्थित कुंपण धरा त्यांना. कारण का होतं काय, आपण जोराजोरामध्ये जोशाजोशामध्ये जातो, झाडं लावतो, परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस असल्या कारणामुळे झाड जगतं, नंतर त्याची निगा राखण्यासाठी फार कठीण होतं. वेळेत पाणी मिळत नाही, वेळेत गवत काढलं जात नाही, वेळेत कुंपण होत नाही, त्यामुळे गुरं शिरतात, सगळं गवत खाता खाता ते जे काही झाडं लावतात त्यांच्या ढेऱ्या खातात किंवा त्यांना तोडून लावतात, मोडून लावतात. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडू नये म्हणून 5 झाडांपासून सुरुवात करा. 5 झाडं ही या वर्षाला लावायचं आहे, तुम्ही असं निश्चय करूनच चाला आणि पुन्हा एकदा आपल्या शेतजमिनींना तयार करण्यासाठी तयारीला लागा.